आरोपीचं म्हणणं न ऐकता जीएसटीच्या तक्रारीची दखल घेणारा आदेश न्यायालयाकडून रद्द करण्यात आला अशी माहिती ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांनी दिली आहे. SRL ऑइल इंडिया कंपनीचे संचालक श्रीकांत सुरेंद्र लड्डा वय 39 तसेच महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा वय 40 दोघेही राहणार नाकोडा युनिटी सोलापूर या व्यापाऱ्यांवर GST कार्यालय सोलापूर यांच्याकडून जानेवारी 2025 मध्ये बोगस ITC घेतल्याच्या संशयावरून कारवाई झाली होती. सदर प्रकरणात GST कार्यालय सोलापूर यांनी SRL ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीच्या विरोधात सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या कोर्टात खाजगी फिर्याद दाखल करून SRL ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रक्कम रुपये 21 कोटी 20 लाखांचा बोगस ITC तसेच महालक्ष्मी ट्रेडिंग यांनी रक्कम 13 कोटी 29 लाखांचा बोगस ITC घेतल्याचा आरोप ठेवला आहे. सदर प्रकरणात सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या कोर्टाने फिर्यादीची दखल घेऊन आरोपींविरुद्ध प्रोसेस इश्यूचा आदेश पारित केला होता. सदर आदेशाच्या विरोधात आरोपींनी ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश PP राजवैद्य यांच्या कोर्टासमोर झाली. सदर प्रकरणाच्या सुनावणीवेळी प्रथम वर्ग न्यायालयाने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदीनुसार आरोपीस म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही. त्यामुळे सदरचा आरोपी विरुद्ध गुन्ह्याची दखल घेणारा आदेश हा कायद्यानुसार अनुसरून नाही, तो आरोपींच्या हक्कावर गदा आणणारा आहे. त्यामुळे सदरचा आदेश रद्द करून आरोपीस प्रथम वर्ग न्यायालयासमोर म्हणणे दाखल करण्याची संधी द्यावी असा युक्तिवाद केला. युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीस प्रथम वर्ग न्यायाधीश यांच्या आरोपीविरुद्ध गुन्ह्याची दखल घेणारा आदेश रद्द करून खटल्याची नव्याने सुनावणी घेण्यात यावी, आरोपीस म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असा आदेश पारित केला. सदर प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट शिवानी करबा, ॲडव्होकेट निकिता कुलकर्णी, GST कार्यालयाच्या वतीने ॲडव्होकेट महेश झंवर यांनी काम पाहिले.